कला फक्त आमच्या अंगामध्ये आहे. तर आता आपण 400 मीटरच्या 7 ते 8 राऊंड ड्रायफ्रूट 1 ग्लास दूध आणि 100 ग्राम राईस आणि त्याबरोबर 2 बनाना. तर ही बिल खूप मोठी होणार आहे कारण की आपलं फक्त एका शेतकऱ्याच्या मुलालाच कळते. तर आपण जाऊया आता. तर मित्रांनो, आता वाजले आहेत सकाळची 6 आणि शुभ सकाळ सर्वांना. तर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही 1600 मीटर मारून जी काही घाम गाळण्याची कला असते ती कला फक्त आमच्या अंगामध्ये आहे. तर आता आपण 400 मीटरच्या 7 ते 8 राऊंड मारलेले आहेत आणि आता आपण जाऊया आपल्या घरी आणि घेऊया आपली पहिली मील. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपली पहिली मील. आणि तर मित्रांनो, ही आहे आपली मील नंबर 1. त्यामध्ये मी घेत आहे थोडेसे ड्रायफ्रूट, 1 ग्लास दूध आणि 100 ग्राम राईस आणि त्याबरोबर 2 बनाना. तर ही मील खूप मोठी होणार आहे कारण की आपलं रात्रभरापासून आपलं पोट रिकामं असते आणि त्यामध्ये सकाळी एक मोठी मील घेणं एक चांगलं असते. तर आता ही मील खाऊन आपण जाऊया आपल्या शेतामध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत आपल्या शेतामध्ये आणि जे आपण पहिली मील घेतली होती त्यामध्ये आपला लगभग जवळपास एक 500 ते 550 पर्यंत आपल्याला कॅलरी भेटली. त्याचबरोबर 21 ते 22 ग्राम प्रोटीन आणि 46 ते 47 ग्राम कार्बोहायड्रेट आणि त्याचबरोबर थोडे फायबर पण भेटले. तर आता आपण शेतामध्ये 10 ते 11 वाजेपर्यंत राहू आणि त्यानंतर आपण घरी जाऊन आपण करू थोडासा अभ्यास. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बोरीला पण एक चांगल्या प्रकारे बोरं आले आहेत ज्यापासून आपला कार्बोहायड्रेट आणि फायबर चांगल्या प्रमाणात मिळते. हे बघा, बोरी पण खूप चांगल्या प्रकारे आली आहे. त्याचबरोबर आपण इथे लावणार आहोत मूगफली, जे की पीनट बटर असते त्यापासून जे मूगफली बनते ती आपण या काळ्यावर आपली लावणार आहोत. आणि त्याचबरोबर इकडे जे हिरवगार दिसत आहे ते आहे आपला गहू, जे की आपला हाय कार्बोहायड्रेट सोर्स आहे. तर आपण भेटूया आता घरी. तर मित्रांनो, आता वाजले 10 आणि आपली दुसरी मीलला म्हणता येत नाही कारण की आपली स्नॅक मील, जे की आम्ही 10 वाजता घरी खातो, पण ही पण मला इथेच खावं लागत आहे. तर ही आहे स्नॅक मील. त्यामध्ये मी खात आहे थोडासा उपमा आणि उपमा खाऊन आता थोडंसं काम करून मग मी जाईल घरी आणि घरी जाऊन आपली तिसरी मील, जे की दुसरीच आहे, ती आता मील घेईल आणि नंतर आपण करूया अभ्यास. तर आता वाजलेले आहे दुपारचे 12 आणि मी घेत आहे आपली तिसरी मील, जे की मी घेत आहे 2 चपात्या, त्यासोबत थोडंसं दही आणि घरची केलेली भाजी. तर ही मील घेऊन आता मी करणार आहे 2 घंटे अभ्यास आणि त्यानंतर आपण भेटू 4 वाजता. तर आता मी आलो आहे शेतामध्ये आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4. तर आता आपण इथे थोडंसं काम करून आपण मग जाऊ घरी आणि घरी गेल्यावर आपण तिथून जाऊ जिमला आणि जिममध्ये जाऊन आज आपण लेगचा वर्कआउट करू. या ठिकाणचा आपण सर्व काही हे चारा कापलेला आहे आणि आता हे चारा घेऊन आपण जाऊया आकाड्यावर आणि तिथे म्हशीला आणि गायला हे चारा टाकून आणि म्हशीचं हाय प्रोटीन दूध घेऊन आपण जाऊया घरी आणि तिथून आपण जाऊया जिमला. चाराचा भारा खांद्यावर घेतल्यावर जी काही फिलिंग असते ती फिलिंग एक नंबर असते आणि ती फिलिंग फक्त एका शेतकऱ्याच्या मुलालाच कळते. तर आपण जाऊया आता आकाड्यावर आणि हे भारा खाली टाकूया. तर आता आपण काढलेलं आहे दूध आणि आता हे दूध आपण घेऊन जाऊया घरी आणि घरून जाऊया आपण जिमला. तर चला मग.